नमस्कार. आपली जी श्रावण स्पेशल एपिसोड्स चालू आहेत त्या सिरीजमधले व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील अशी मी आशा करते. तर आज आपण बघणार आहोत श्रावण स्पेशल अशी आरोग्यदायक फळं कोणती कोणती आहेत. हो, श्रावणात येणारी काही स्पेसिफिक फळं आहेत, म्हणजे सीजनल फ्रूट्स आपण म्हणतो, ती आपण खायलाच हवी. तर पहिलं आहे अंजीर. अंजीर आत्ता ह्या श्रावणामध्ये जे येतं ते अतिशय ताजे आणि खूप पौष्टिक असतात. आपण भिजवलेलं अंजीर पण खाऊ शकतो, पण श्रावणात येणारं अंजीर हे सीझनल फ्रूट असतं, त्यामुळे ते तुम्ही आवर्जून नक्की खा. त्यामध्ये भरपूर फायबर्स असतात, अतिशय पचनासाठी उत्तम. आणि मेन म्हणजे अंजीर खाताना लक्षात ठेवायचं, ते अंजीर आधी मधोमध अर्धा भाग करायचा आहे, ओपन करायचं आहे. कारण अंजीरचं जे स्ट्रक्चर असतं ते थोडंसं असं असतं की आपल्याला वाटतं की अरे खरंच काही अळ्या वगैरे झाले आहेत का, पण व्यवस्थित चेक करायचं, बघायचं काही हालचाल होती का, आणि मग व्यवस्थित चेक करूनच ते अंजीर तुम्ही खायचं आहे. खूप जास्त पिकलेले अंजीर असतात ना, त्यामध्ये शक्यतो असा प्रॉब्लेम येतो. असे मध्यम पिकलेले अंजीर असतात ते खा. त्यानंतर नेक्स्ट आहे पेरू. पेरूमध्ये भरपूर विटॅमिन सी आहे, उत्तम एनर्जीचा स्रोत आहे. पेरू पण अवश्य खायला पाहिजे. नंतर आहे डाळिंब. डाळिंब तर हा रक्तवाढीचा अतिशय उत्तम स्रोत. डाळिंबचे मस्त दाणे सोलून खायचे आहेत आणि त्याचं पुरेपूर एनर्जी आपण युटिलाइज करून घेऊयात. त्यानंतर आहे सीताफळ. येस, सीताफळ तर फक्त श्रावणात येतं, म्हणून सीताफळ आवर्जून खायला हवं. काही जणांना सीताफळ रबडी खूप आवडते, पण काय होतं, रबडीमध्ये आपण ते जे सीताफळ आहे, फळाचा जो गर आहे ना, तो काढून तो शिजवला जातो, त्यामुळे त्याच्यातले थोडेसे पौष्टिक घटक जे असतात ते कमी होतात. तर बेस्ट वे काय आहे, तुम्ही सीताफळ ॲज इट इज खा, त्याचे बिया गर हे एन्जॉय करा, खूप मजा येते खायला. आणि लास्ट आहे खजूर. वर्कआउटच्या आधी जर तुम्ही 2 खजूर खाल्लेत तर तुम्हाला अतिशय जास्त चांगली एनर्जी थ्रू आउट द वर्कआउट मिळेल. खजूर अवश्य खायला हवं. तर ही 5 फळं जी आपण बघितली ती अवश्य खा. श्रावणातल्या ज्या गुणधर्म त्यामध्ये उतरलेले असतात त्याचा पुरेपूर लाभ घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट ट्रिपमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी.